हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मकता, चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी जुलै महिना 2026 काय घेऊन येत आहे. तुमची ऊर्जा कशी राहील, कोणते महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात आणि दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश घेऊन येत आहे. आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे, माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा. तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी म्हणजे ऊर्जा एनर्जी एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा की एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय रीडिंग व्यर्थ आहे, हे लक्षात असू द्या. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार धनुराशी. आता आपण पाहूया तुमची या महिन्याची मुख्य ऊर्जा म्हणजे ओव्हरऑल एनर्जी काय राहील. जुलै महिन्याची ऊर्जा तुमच्यासाठी स्थित्यंतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारी असेल. गेल्या काही महिन्यांपासून जाणवणारी मरगळ किंवा संतपणा पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या कुटुंबातील भाग्योदय आणि आत्मबळ एकत्र आल्यामुळे तुम्ही कमालीचे सक्रिय व्हाल. एक अद्भुत चक्र तुमच्या बाजूने फिरेल, ज्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्ग तुमच्या समोर आपोआप मोकळा होईल. तुमची आंतरिक शक्ती आणि निर्णय क्षमता कमालीची तीव्र असेल. आता आपण वळूया तुमचं करिअर आणि नोकरी काय सांगते. करिअरच्या दृष्टीने हा महिना कमालीचा, धावपळीचा आणि परीक्षा घेणारा असेल. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात एकाच वेळी अनेक कामे अंगावर आल्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक दडपण किंवा ओझे जाणवू शकते. सर्व काही मी एकटाच सांभाळेन या मानसिकतेमुळे तणाव वाढेल, परंतु तुमच्यातील व्यवस्थापन कौशल्य आणि अफाट हुशारीच्या जोरावर तुम्ही या सर्व डेडलाईन्स यशस्वीपणे पूर्ण कराल. नोकरीत तुमचे स्थान मजबूत होईल. वरिष्ठांना तुमच्याशिवाय पर्याय उरणार नाही. व्यवसायात एखादा मोठा करार किंवा प्रोजेक्ट मिळून कामाचा विस्तार होईल. तुमची आर्थिक स्थिती, पैसा काय बोलतो या महिन्यामध्ये. आर्थिक नियोजनासाठी हा महिना अत्यंत फलदायी ठरणार. तुम्ही भूतकाळात घेतलेले कष्ट, केलेली गुंतवणूक आणि अडकलेले पैसे या महिन्यात अनपेक्षितपणे पूर्ण होतील. पैशांचा ओघ चांगला राहील, ज्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित अनुभवाल. मात्र उत्पन्नासोबतच खर्चही तितके वाढतील. विशेषतः कुटुंब, धार्मिक कार्य किंवा स्वतःच्या सुखसोयींवर खर्च होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी किंवा कर्जाची फेड करण्यासाठी पैसे खर्च कराल. संपत्ती गोळा करण्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम पायाभरणी करेल. प्रेम संबंधाबद्दल जे सिंगल्स आहेत आणि कपल आहेत त्यांच्या बाबतीत हा महिना काय घेऊन येत आहे. तर प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक काळ ठरू शकतो. जोडप्यांमध्ये केले काही दिवस चाललेले अबोले, गैरसमज किंवा इगो, अहंकार पूर्णपणे बाजूला सारून एक नवीन जवळीक निर्माण होईल. परस्पर सामंजस्य आणि एकमेकांबद्दलचे प्रेम पराकोटीला पोहोचेल. जे लोक सिंगल आहेत आणि अनेक दिवसांपासून योग्य जोडीदाराच्या शोधात आहेत, त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत प्रामाणिक, संवेदनशील आणि एक आत्मिक जोडणी, सोलमेट असणाऱ्या व्यक्तीची एंट्री होईल. हे नाते केवळ क्षणिक नसून दीर्घकालीन असणार. आता ज्यांचे लग्न आणि विवाह होत नाही त्यांच्यासाठी हा महिना काय सांगतोय. योग लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना, धनुराशीच्या लोकांसाठी प्रदीर्घ प्रतीक्षेचा अंत होणारा हा महिना आहे. विवाहाच्या बोलणीत किंवा स्थळे ठरण्यात जे अडथळे, विशेषतः कुटुंबियाचा विरोध किंवा कुंडली दोष होता, कुठल्या प्रकारचे दोष येत होते ते आता अचानक दूर होतील. परिस्थितीवर एक अंतिम आणि योग्य न्याय होईल. 16 जुलै नंतर एखादे स्थळ किंवा लग्न प्रसंग 100% पक्का होण्याचे मजबूत संकेत आहे. विवाहित व्यक्तींच्या आयुष्यात जोडीदाराच्या मदतीने एखादा मोठा कौटुंबिक निर्णय घेतला जाईल, ज्यामुळे संसारामध्ये स्थैर्य येईल. कुटुंब आणि नातेवाईक काय सांगतं या महिन्यामध्ये. कौटुंबिक पातळीवर हा महिना भावनिक तृप्ती देणारा असेल.
घरात गेल्या काही काळापासून चालू असलेले जमिनीचे वाद, मालमत्तेचे किंवा जुने कौटुंबिक वाद संपुष्टात येतील. हळूहळू नातेवाईक आणि भावंडासोबतचे संबंध सुधारतील. एकमेकांना आर्थिक किंवा मानसिक मदत केल्यामुळे कौटुंबिक वीण अधिक घट्ट होईल. घरात एखादा आनंदाचा उत्सव किंवा मांगलिक कार्य ठरण्याचे संकेत आहेत. पालकांच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आता आपण पाहूया तुमचं मित्र आणि सोशल लाईफ काय सांगते या महिन्यात. तर सामाजिक वर्तुळ या महिन्यात कमालीचे विस्तारणार आहे. तुम्ही समाजात आकर्षणाचे केंद्र बनाल. तुमच्या बोलण्यात स्पष्टता आणि आत्मविश्वास पाहून लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील. मित्रांसोबतच्या नात्यात देणे घेणे म्हणजेच गिव्ह अँड टेक संतुलित राहील. म्हणजे तुम्हाला गरज पडेल तेव्हा मित्र धावून येतील. एखाद्या मोठ्या सामाजिक संस्थेची किंवा प्रतिष्ठित लोकांशी तुमचे संबंध जोडले जातील, जे तुम्हाला भविष्यात करिअरमध्ये खूप मोठे व्यासपीठ मिळवून देईल. आता आपण वळूया आरोग्य काय सांगतं तुमचं या महिन्यात. तर आरोग्याच्या बाबतीत हा महिना अतिशय कडक धोक्याचा इशारा देत आहे. कामाचा प्रचंड व्यापामुळे आणि मानसिक ओझ्यामुळे ओव्हर स्ट्रेस तुमच्या शरीरावर त्याचा थेट परिणाम दिसेल. विशेषतः पाठीचा कणा, खांदे दुखणे, तीव्र डोकेदुखी किंवा थकव्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक थकवा जाणवू नये म्हणून आठवड्यातून किमान 1 दिवस तरी कामातून पूर्ण विश्रांती घेणे अनिवार्य आहे. आहाराच्या वेळा पाळा. तुमचे प्रवासाचे योग तर खूपच प्रबळ आहेत या महिन्यात, परंतु हे प्रवास नियोजित नसून अचानक किंवा अनपेक्षित ठरतील. नशिबाचे चाक अनुकूल फिरत असल्यामुळे हे प्रवास तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर आणि भाग्योदय करणारे ठरतील. व्यवसाय निमित्त किंवा नोकरीच्या कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. जे लोक परदेशी जाण्यासाठी किंवा घराचे ऑफिसचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्या प्रयत्नांना या महिन्यात गती येईल आणि योग्य दिशा मिळेल. आता जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, ज्यांच्या परीक्षा देत आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना त्यांच्या बुद्धीची चमक दाखवण्याचा असणार. तुमच्यात एकाग्रता आणि कठीण गोष्टी सहज आत्मसात करण्याची अद्भुत क्षमता राहील या महिन्यात. जर तुम्ही भूतकाळात एखाद्या परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी कठोर परिश्रम घेतले असतील, तर त्याचा सर्वोत्तम आणि मनासारखा निकाल या महिन्यात तुमच्या हातात येईल. उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा प्रवेश मिळण्याचे मजबूत संकेत आहेत. आता तुम्हाला या महिन्यामध्ये कुठल्या गोष्टीपासून सावध राहायचे आहे, तर तुम्हाला या महिन्यात सर्वात जास्त सावधगिरी बाळगायची आहे. ती म्हणजे स्वतःवर अवास्तव विश्वासाने अति जबाबदाऱ्या लादून घेणे. स्वतःवर प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात दुसऱ्यांची कामेही स्वतःच्या डोक्यावर घेऊ नका. यामुळे तुमचे काम बिघडू शकते. याशिवाय जजमेंटल होणे टाळा. म्हणजे जुन्या नकारात्मक अनुभवांचा चष्मा लावून सध्याच्या कोणत्याही व्यक्तीला किंवा परिस्थितीला पारखू नका. घाईघाईने कोणाबद्दलही मतं बनवणे तुम्हाला महागात पडू शकते. कोणत्या संधी तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत या महिन्यामध्ये, तर या महिन्यात तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे आणि सुंदर नवीन फ्रेश स्टार्ट सुवर्ण संधी मिळेल. जुनी मरगळलेली किंवा अपयशी ठरलेली कामे बाजूला सारून एखादी नवीन कल्पना, नवीन व्यवसायाचा प्रस्ताव किंवा नोकरीत मोठी भूमिका तुमच्याकडे चालून येईल. ही संधी तुमच्या भावनिक आणि आर्थिक प्रगतीचा पाया असेल. तुमच्यातील कलागुणांना आणि कौशल्यांना जगासमोर आणण्याची मोठी संधी तुम्हाला मिळेल. तुमच्यासाठी युनिव्हर्स, डिवाइन, दैवी शक्तीचा काय मेसेज असणार आहे या महिन्यासाठी, तर ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी अत्यंत स्पष्ट संकेत इथे दिसत आहे मला, की तुमच्या कर्माच्या फळाची आणि आत्मजागृतीची वेळ आहे. भूतकाळातील अपयश, दुःख किंवा पश्चाताप याच्या बेड्या तोडून टाका. स्वतःला आणि इतरांना माफ करा, कारण दैवी शक्ती तुमच्या आयुष्यात पूर्ण न्याय करण्यासाठी सज्ज झालेली आहे. तुम्ही एका नव्या मोठ्या अध्यायात पाऊल ठेवत आहात. आता तुमच्यासाठी उपाय काय आहे, रेमेडीज, अफर्मेशन आणि मंत्र या महिन्यासाठी, तर या महिन्यातील ग्रहांची आणि टॅरोची ऊर्जा अधिक सकारात्मक करण्यासाठी तुमच्या हाताने गुप्तदान किंवा अन्नदान आवर्जून करा. गरजवंतांना मदत केल्याने तुमच्यावरील त्रासाचे ओझे कमी होईल. तसेच रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आत्मविश्वासाने ही सकारात्मक आठवण करून द्या. असं बोला तुम्ही, की स्वतःला आरशामध्ये बघून बोला,
माझ्याकडे माझे आयुष्य आणि नशीब बदलण्याची सर्व कौशल्य, बुद्धी आणि ऊर्जा उपलब्ध आहे. मी जे ठरवेल ते पूर्ण करणार. परत एकदा सांगते, ही लाईन तुम्ही आरशासमोर उभे राहून बोलली तरी चालेल. माझ्याकडे माझे आयुष्य आणि नशीब बदलण्याची सर्व कौशल्य, बुद्धी आणि ऊर्जा उपलब्ध आहे. मी जे ठरवेन ना ते पूर्ण करणारच. ही लाईन तुम्ही बोला अफर्मेशन म्हणून. आता जुलै महिन्यामध्ये धनु राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती टॅरो ऊर्जेनुसार एक मोठी गोष्ट ती 100% घडणार आहे. ती म्हणजे कुठली? तर ती करिअरमधली आणि आयुष्यातील सर्वात मोठा मानसिक ओझ्यातून आणि तणावातून मुक्ती, कायमची सुटका होणार. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक अत्यंत यशस्वी आणि नवीन अध्यायाची फ्रेश स्टार्ट सुरुवात होणार आहे. हे सविस्तर समजून घेण्यासाठी खालील 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रखडलेली कामे मार्गी लागणार. भूतकाळात जी कामे नशिबाची साथ नसल्यामुळे किंवा अडथळ्यांमुळे रखडली होती ती सर्व अडचणी दूर होऊन अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. कामाच्या ओझ्यातून मुक्ती. महिन्याच्या सुरुवातीला जे प्रचंड मानसिक त्रास, कामाचे दडपण तुमच्यावर होते ते संपून तुम्ही एका नव्या आत्मविश्वासाने आणि हुशारीने कामात पूर्ण यश मिळवाल. भावनिक आणि आर्थिक स्थैर्य येईल. तुमच्या आयुष्यात नवीन संधी किंवा नवीन नात्याच्या माध्यमातून असा बदल घडून येईल ज्यामुळे तुम्हाला दीर्घकालीन मानसिक शांतता, आनंद लाभेल. थोडक्यात सांगायचे झाले तर जुन्या त्रासाचा अंत आणि भाग्योदयाची 100% सुरुवात या महिन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. महिन्याचा शेवटचा अंतिम निष्कर्ष निघतोय की महिन्याची सुरुवात जरी मानसिक ओझ्याने, ताणाने, जबाबदाऱ्याने झाली तरी जुलै महिन्याचा शेवट तुमच्यासाठी कमालीचा, आनंददायी, विजयाचा आणि मानसिक शांतता देणारा ठरेल. नशिबाची चक्राकार गती तुमच्या बाजूने पूर्णपणे फिरल्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भावनिक समाधानाचा एक नवा सुवर्णकाळ सुरू झालेला असेल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.